अरे वा, तू अजून गावातच आहेस? म्हणजे तू तर बेगावला जाणार होतास ना? नाही मग कुठे जाणार होतास? नाही, कुठं नाही. का? मग माझ्या घरी कळलं तेव्हा काय झालं होतं? काय नाही. काय नाही? त्या शिकलीनं उगाच शानपणा केला, मला तिथं येऊन प्रपोज करायचा. मला काय प्रपोज करता येत नव्हतं का? पण मी का नाही केला? तर मला माहित होतं पुढे जाऊन आज सगळं होणार आहे ते. मीच नाही म्हणायला पाहिजे होतं, म्हणजे विषयच संपला असता. उगाच हो म्हणलो, मलाच अक्कल नाही. कोण म्हणलं असं? हा, अगं नाही. मला इकडे सगळं सांगितलंय. तुला जमणार नव्हतं तर सांगायचं ना सरळ. माझ्यामुळे तुला त्रास झालेला मला नाही आवडणार. अगं त्रास कुठं काय? ते मी मग का म्हणलं असं? तुला खरंच असं वाटतं तू मला होय म्हणून चूक केलीस? अगं नाही, ते मी टेन्शनच्या परत बोललो तसं. म्हणजे ते तुझ्या मनातच होतं, फक्त टेन्शनच्या नादात बाहेर आलं. अगं शितलं, खरंच तसं काय नाही. असं काही नसतं ना तर तू असं म्हणलाच नसतास. अगं हे सगळं अचानक घडलं ना, त्यामुळे मला काय करायचं सुचलंच नाही ना. मला वाटलं नव्हतं तू एवढा घाबरट असशील म्हणून. अगं शितले, म्हणजे मी उद्या ट्रेनिंगला गेल्यावर तुला अगं त्रास नको म्हणून मला काळजी वाटत होती. मला भीती वाटत होती, पण तुला गमावण्याची, माझं आर्मीचं स्वप्न गमावण्याची. शितले, अगं आर्मी माझं पहिलं प्रेम आहे माहितीये मला. ही शीतल तुझ्या आणि आर्मीच्या मध्ये कधीच येणार नाही. माझ्यामुळं तुझ्या ट्रेनिंगला कसला बी परिणाम होणार नाही. हा, तुला असं वाटलं का की माझ्यामुळे तुझ्या ट्रेनिंगवर परिणाम होईल? मला माहिती तू होऊ देणार नाहीस, पण पण काय? बोल की. जाऊ दे, काय ना. सॉरी. सॉरी. आणि जर तुला जमत नसेल तर सांग मला आधीच. काय? आपण एकत्र राहायचं. आणि मी नाही म्हणलं तर? तर मार खाशील. मग कशाला विचारतीस? आणि शितले, खरंच सॉरी. टेन्शनच्या भरात बोलून गेलो. पण नंतर येऊन मला म्हणला ना की तुझ्या घरात आपलं कळलंय म्हणून, तवा मग तवा काय? विचार की तुझ्या चाडक्या भावाला. तूच सांग की त्याला कशाला बोलतोयस? म्हणलं कळलंय ना तर कळू दे. आता कळलंय ना तर त्यांच्या समोरनं चिखलीला घेऊन जाणार म्हणलं. चिखले, सॉरी. तू कशाला सॉरी म्हणतोस? तसं बोललो म्हणून. मी तुला कधी सोडून जाणार नाही. माहितीये मला. पण मला काय वाटतं माहितीये का? काय? आपल्या घरच्यांना बाहेरून कळण्या अगोदरच आपणच त्यांना सांगितलं पाहिजे. हा, पण शितले, अजून माझं ट्रेनिंग नाही झालं. ते होईलच की, पण माझ्या घरच्यांना कळण्या अगोदर तू त्यांच्या मनात जागा केली पाहिजे. म्हणजे मी जेव्हा त्यांना सांगेन तेव्हा ते भय म्हणतील. तू जसं मला जिंकलंस तसं माझ्या घरच्यांना बी जिंक. आता काय सूर्य मावळाची वाट बघतो का काय? तू कर की प्रॅक्टिस. तुम लोगों को ना मेरे जैसे ट्रेनर की जरूरत है. झालं मग कल्याण. कल्याण क्या कल्याण? भागो, जल्दी करो, फिटनेस मेंटेन करो मेरे जैसा. अहो सगळं करतो, थांबा जरा. थांबा काय थांबा? मी का तुमच्यासाठी माझं काम धंदा सगळं सोडून आलोय आणि त्याच तुम्हाला काय नाही वय. आणि तो आज कुठं आहे रे?
का याला खरंच पळून बघ. आज काय तुला पळून जाणारातला वाटलं वय? मग काल कसं म्हणत होता मग? अरे टेन्शनच्या भरात बोलला म्हणून काय खरंच जातोय होय? हा आधी जरा घाबरलो होतं त्यो, आपण नंतर हल्ला नाही भाऊ. हा हा नंतर बी जर तो आधीसारखं बोलला असता ना, मी तर फुकवूनच काढला असता मग. अरे तुझ्या आधी मीच फोकाळला असता त्याला, म्हणून तर त्याला नाही का मी नंतर विचारलं. पण क्या आपल्या आजा असं घाबरल असं होणार नाही. हो आला बघ. ए अरे काय झोपलं होतस का काय? झोपला होतास? अरे हा? अरे काय झालं? काय झालं? तू चोमड्या गबस. आजाला का हात मोडल के? मोड दे की मग. हा? अजून ट्रेनिंग बाकी आजा, उगाच काहीतरी होऊन बसा आजा. हा एवढं कळतंय ना? कुणी शानपणा करायला सांगितलं तुला? अरे पण काय झालं ते तर सांग की. काय झालं? मी काय काय बोललो ते कशाला सांगितलं शिकलेला? कस का मग आधी खोके कशाला मारायचे एवढ्या? हा? आणि शितली माझी बहीण आहे काय, आणि तो तर हात मुरगावतोय ना, हे बी सांगणार आहे मी. सांगणार? हा? सांगणार? अरे तुझ्यात आणि तुझं चालू होतं तो मी असे काढे केले असतं चाललं असतं का? चाललं असतं का? करायची की मग काड्या, मी कुठं नको म्हटलं होतं. आता तुटलंय म्हणून म्हणतेस रे. ती सोडून गेली तेव्हा कसा रडत बसला होतास? हा? दुखताना काय? अरे आजा, अरे सोड की हात मोडर बिडल करशील आदू त्याला. का नाही मोडत बिडत? त्याला असंच पाहिजे. राहुल्या तुला सांगतो बघ, मी शितली याला शिव्या घातल्या असणार आहे म्हणून आलाय आपल्या पुढे रुबाब झाडायला. हा शिवाय काय नाही ते उगाच टेन्शन घेईल म्हणून म्हणतोय. मग आधी कशाला असं बोलायचं? आता बघ शितलीला सांगतो का नाही, की तुला सांगितलं म्हणून हे माझा हात पिरगाळला. होय एवढी मस्ती तुला? हा? एवढी मस्ती अजून? हा? एवढी मस्ती हा? आणि हे बघ तू किती जरी काढ केलास ना तरी आमचं प्रेम काही कमी होणार नाही. माहितीये कुणाचं किती कुणावर प्रेम आहे ती. आत्ता कळलं कुणाचं कुणावर किती प्रेम आहे ते. खोमे तुझ्यापेक्षा तुझ्या बॉयफ्रेंडचं तुझ्यावर जास्त प्रेम आहे. त्याचं 95% आलंय आणि तुझं 43%. मग हायच त्याचं माझ्यावर प्रेम. काय काय करताय ग? लव्ह मीटर म्हणजे तुला लव्ह मीटर माहित नाही व्हय? अगं ह्यो एक गेम आहे, ह्याच्यात कळतं तुझं तुझ्या बॉयफ्रेंडवर किती प्रेम आहे आणि त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. होय होय हे बघ की अंकीचं 43% आणि त्याचं 95% आलंय. हे कसं करायचं असतंय ग? सोपं आहे. हे बघ असं शीतलला वाजिंक्य लिहायचं आणि असं एक एक अक्षर खोडायचं आणि शेवटी बेरीज करायची. तेवढ्या टक्के तुझं अजिंक्यावर प्रेम आहे आणि तसं अजिंक्यला शीतल करायचं आणि बघायचं त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. आणि समजा शेवट 0 आला तर 0 तसंच वापरायचा. मग आताच करूया की. आता नाही, बॉयफ्रेंड सोबत करायचं असतं. मग हिनं कसं आताच केलं? होय अगं आत्ता कुठं, कालच केलंय मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत. सकाळी मी उठायच्या आधी त्याचा पहिला मेसेज येऊन पडलेला असतोय मला. तो दिवसात काय काय करतो सगळं माहित असतं मला. तो लय प्रेम करतो माझ्यावर. बघ की 95% प्रेम आहे त्याचं. असू दे आजाचं माझ्यावर 100% प्रेम आहे. 100% असतं तर सकाळपासून एखादा मेसेज नाही तर कॉल तरी आला असता की. आलाय का काहीतरी मेसेज नाही तर कॉल? नाही ना. चल ग गौरे. चल बघितलं का मी जिंकलो. ए शान्या, मी जिंकू देतोय म्हणून तू जिंकतोयस. लई शान आहे. मी हरतोय म्हणून तुम्ही जिंकताय. हा तू तर लई शान आहेस. काय करायचं ला यायचं? बघ की. हा हॅलो. फोन का नाही केलास तू? म्हणजे त्यात न कळण्यासारखं काय? साधा प्रश्न आहे. फोन का नाही केलास? आता एवढ्या लवकर कशाला फोन करू? काय खांब बी नाही ना. अच्छा म्हणजे काय काम असेल तरच फोन करणार का तू? नाही तसं नाही. आता तर तसंच म्हणलास ना,
काम नव्हतं म्हणून फोन नाही केला. म्हणजे तू लेक्चर मध्ये असशील ना, म्हणलं कशाला उगाच डिस्टर्ब करायचं. आजा, तुझ्या फोननं मी कधी बी डिस्टर्ब होत नाही. तूच माझ्या फोननं डिस्टर्ब होतोस. आता मी कधी डिस्टर्ब झालो? कायमच होतोस की, म्हणूनच स्वतःहून फोन करत नाही. मीच कायम फोन करत असते. तुला तर ना माझी काय पडलेलीच नाही. अगं असं काय नाही. असंच आहे, मला बोलावं वाटतं म्हणून मी फोन करते. तू कधी फोन करतोस का? अगं आता मी करणार तेवढा तुझा फोन येतो, मग मी काय करू? हा, आता असं म्हणायचं. अगं खरंच तर. काय खरं बिरं नाही. तुला कधी बोलावं वाटत नाही, भेटावं वाटत नाही म्हणून तू फोन करत नाहीस. तुझं तर प्रेमच नाही माझं. अगं असं काय नाही. अगं, कामात असलो कधी कधी लवकर फोन ठेवायला लागतो. हा तेच ना, बाकी सगळं करायला तुझ्याकडे येळ असतो, फक्त तेवढा माझ्यासाठी येळ नसतोय. आता फोन करतेस तेव्हा तर नीट बोलतो की मी. आता बोलून दाखवणार का तसं? अगं तसं नाही सांगितलं फक्त तुला. आणि तसं बी फक्त मी फोन करते ना तेव्हाच बोलतोस. स्वतःहून कधी फोन करतोस का तू? हा आलो, 2 मिनिटं. कुठं आलो? कोण आहे? अगं एक आहे, ते म्हणत होता कधी येतोय. त्याला म्हणलं थांब. मला भेटायचंय. महादेवाच्या मंदिरात ये 5 मिनिटात. 5 मिनिटात? बर, कुठेच आता? कॉलेजमध्ये. आणि हा, मी आता 5 मिनिटं म्हणले म्हणजे असा विचार करू नकस की आज बी 2 तास लागतील. मी 5 मिनिटात येऊ शकते, कळलं? आणि फक्त मीच ठरवणार किती वेळात यायचं ते. अगं तसं नाही, म्हणजे आता तू कॉलेजमध्ये आहेस ना, घरी जा ना निवांत आवरून बिवरून. तू निघताना फोन कर म्हणजे मी लगेच येतो. हा, मी फक्त घरी तोंड दाखवायला जाणार आहे, म्हणजे काय प्रॉब्लेम नको. बरं ठीक आहे, घरात निघताना फोन कर मला. बाय. हा ठीक आहे म्हणलं ना. सारखं काय तेच तेच तुला सांगितलं ना एकदा प्रॅक्टिस मध्ये मी. हा आल्यावर बघू. हा ठीक आहे, आणि परत मला डिस्टर्ब नको. हा, आणि ठेवतोय पण मी. चला जाऊया, मामाला लवकर बोलणं ना आज. येऊ का भैया साहेब? अहो मामी, या 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 बसा. आता बसते कुठली? बर काय घेणार? चहा, कॉफी, थंड? बरं नाश्ता? हाव, नाश्ता करत बसले तर काम कधी करायची ना. बरं बोला. तुमची कुंडली पाहिजे होती. मामी, तुम्हाला किती वेळा सांगितले शीतल सोडून मी कुठल्याही पोरीचा विचार करू? शीतलचा तरी विचार करू शकता का नाही? काय शीतलचा तरी विचार करू शकता का नाही? म्हणजे? अहो म्हणजे मी काल शीतलच्या आईला भेटले आणि तुमच्याबद्दल बोलले सुद्धा. मग काय ते थोडीच माझ्या शब्दाबाहेर आहेत वय. मी त्यांना सांगितलं, तुम्हाला जर तुमची पोरगी सुखात खुशाल अशी राहावी वाटत असेल ना, तर भैया साहेबांशिवाय दुसरा पर्यायच नाही म्हणून. मग काय म्हणले आमच्या सासूबाई? त्या काय म्हणणार आहेत तुमच्या सासूबाई? अहो त्या काय म्हणायला, मी काही त्यांना विचारलं नाही, मीच त्यांना सांगितलं. म्हणून म्हणलं तुमची पत्रिका द्या. कसंय, तुमच्या दोघांची पत्रिका जुळते का नाही ती बघते ना, म्हणजे काही टेन्शनच नाही. हा, समजा उद्या तुमची पत्रिका जुळलीच नाही. मामी, पत्रिका नाही जुळल्या तर आपण जुळू. पण असं आपण म्हणतोय, पण मी काय म्हणते, बघायला काय हरकत आहे? कसंय, आपण आपल्या बाजूने क्लिअर असलेलं बरं ना. हा मामी, सगळं क्लिअर असलेलं बरं. टॅलेंट आजच्याच मामीकडे पत्रिका पोच झाली पाहिजे. इट ओके? ओके. हा बरं, येते मी गुरुजींकडे जाऊ ना. ठीक आहे. आता एवढ्या उन्हातानात फिरायचं म्हणजे असू द्या. फेडरेशनच्या कामात येळ मिळाला का नाही की लगेच गुरुजींकडनं जाऊन येते. मामी, आता कशाला सवडी काढताय? आणि आता एवढ्या उन्हातानात फिरताय कशाला?
आमची गाडी काढतो, जाऊ एसी लावून. चल गाडीच्या वेगी. अहो नाही थांबा, तुम्ही कशाला जाताय? मी आहे की, मी जाते की. काय मामी, आम्हाला पण थोडीफार काम करू दे की. भैया तुम्ही आता फक्त एकच काम करायचं, तुमच्या सासूबाईंच्या आणि त्यांच्या घरातल्यांच्या मनात जागा करायचं बघा. म्हणजे ऐन मोकेला का नाही कुठं काय नडायला नग ना. हा बर येते मी. या. टॅलेंट. हा अरे जयश्रीने मामीने सेमच न्यूज दिली. म्हणजे आपला तीर सही निशाणाला लागलाय. हा आता सगळं माझ्या मनासारखं होणार. हे घ्या. चहा नको, मला गडबड आहे. हप्पा काय कुठं लग्नाला चालला का काय? नाही नाही, हिवाळा संपून उन्हाळा चालू झालाय ना, मग आता लग्न चालू होतील म्हणून म्हणलं. जित्या, आता आपण लग्न वाटून घ्यायची बरं का. म्हणजे सगळ्या लग्नाला मलाच पाठवताय, आता अर्ध्या लग्नाला तू जायचं. बर बाहेरचे लग्न वाटून घेताय, घरातल्या लग्नाला असं करू नका म्हणजे झालं. घरचं लग्न कुणाचं? कुणाचं म्हणजे? शितलीच. आम्हाला कसं माहित नाही मग अजून. हा अहो ठरलं नाही काय, पण ते वधू व सूचक मंडळात नाव नोंदवलंय ना, तिथनं जागा यायला लागल्यात. मग आता आपण बघायचं आणि ठरवायचं. पण आमची पसंती कुठं तुम्ही विचारात घेताय? सगळं आपलं तुमचंच चाललंय. अहो आधी आम्हाला तर पसंत पडू द्या, मग पुढचं सगळं ठरवायला तुम्ही पुरुष मंडळी आहेच की. पण तुम्हाला पसंत पडायला तुम्हाला कसला पोरगा पाहिजे हे तुमचं ठरलंय का? ठरलंय, आणि माझ्या बघण्यात तर काय बघताय? पोरगा बघतोय तुझ्या लग्नासाठी. खाताना तरी लग्नाचा इशा बाजूला ठेवत जा की. अगं चर्चा करतोय फक्त, काल लगेच तुझं लग्न लावा निघाली होय. तुम्ही बघा आता पोरं, पण एक लक्षात ठेवा, मला विचारल्याशिवाय काय बी करायचं नाही, कळलं? अगं तुला विचारल्याशिवाय कसं करणार? तुला विचारणार पोरगा पसंत आहे का म्हणून, आणि तू हो म्हणलीस की मगच लग्नाचं करायचं. तुम्ही मला विचारणार, मी हो म्हणणार, आणि तो पोरगा आजच असणार. मी यास्मिनकडे जाऊन येते. अगं आत्ताच कॉलेज बंद आलीस ना, मग लगेच काय आहे तिच्याकडं? अगं येते की लवकर. हा जरा पोहे तर खाऊन जा. नाही नको, आले मी लगेच. काय बाई करावं या पोरीचं, काय कळना झालंय. तुम्हाला कळलं ना, पण मला आता एक कळलंय. काय हो? नाही नाही म्हणता म्हणता आता मला विचारल्याशिवाय करायचं नाही यावर आली पोरगी. चांगला आहे. मी विचारणार, शीतलभाई म्हणणार, आणि ते पोरगा हर्षवर्धनच असणार. आता उशीर झालाय तर चहाच पिऊन जातो. द्या इकडे तुझ्या. अहो थांबा, थंड झालाय, गरम करून आणते. शीतल एवढं हसून कुणा संग बोलते? सारखं काहीतरी उचापत्या करत असतोय, एकतर तोंड पडून घेतलंय माकडासारखं. जा आज जा. नमस्कार आई. तुम्ही शीतल हर्षवर्धन सोबत एवढं हसून बोलत होती, म्हणजे विचार करायला काहीच हरकत नाही.